आणि झुडिओला बिना प्राइस टॅग बघता घेऊन जाऊ गोष्टी. ठीक आहे, फिक्स केलो सर. गाईस नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आपले स्वप्नील भाऊ. स्वप्नील भाऊंना आज आम्ही घरी सोडतोय. बॅग बघा. आणि आमचे भाऊ अजून आलेले नाही आहे. 1 तास झालाय. 1 तास किती तास झाला रे? अर्धा तास झालाय. आल्यावर त्या आपण त्याची स्किन बघू. परत बोला. माझी त्याच्या आधी माझी बस येईल पण हा यायचा नाही. हां बरोबर. आल्यावर आपण त्याची स्किन बघूया काय लावलंय तुम्ही, का बरं एवढा वेळ लागतो. भाऊ आलाय. अय स्किन बघू दे. हा चिकट लागतंय. अरे हात लावून बघ. 8:30चे 9 वाजवले. काय करत होता? फाउंडेशन लावलं. फिट चेक गाईज. फिट चेक. एकदम नटून आलाय. आपले बघा टी शर्ट घालून आले. भाऊ कसे जॅकेट, व्हाईट जॅकेट, शूज, टॉम बॉय. आम्हाला कन्फर्म माहिती की जेवत होता. तेवढा कॉन्फिडन्स आहे आम्हाला. ते आहे. मला म्हटलं 10 मिनिटं 20 मिनिटं झाले फोन करू. ठीक आहे. जाऊ द्या, याला सोडायचं आहे आपल्याला. आपण आपल्या गाडीवर चला आपल्या गाडी. तू माझ्या गाडीवर बस. चला गाईज आपण याला सोडून आपण आता झुडिओला पण जाऊ. गाईज आम्ही फायनली आलोय झुडिओला. भाऊची जाऊ दे. ठीक आहे. भाऊची बस होती 10 वाजता. आम्ही खूप लवकर आलो म्हणून आम्ही झुडिओला आलो. भाऊ आम्ही आलो पण आम्हाला काही आणि स्टोअर 5 मिनिटात बंद होणार आहे. 199 रुपये पोरींच्या त्याच्यावर. हे आपल्या याच्यावर नाही आहे, लहान पोरांच्या याच्यावर आहे. आम्हाला जे आवडतं त्याच्यावर सेल नाही आहे. आणि जे चांगलं आहे ते महागच आहे. झुडिओ पण आम्हाला महाग वाटते आज. 2 जण बघा काय समजत नाही पण तरी कापड असं कापड तसं. चला गरीब हो. सेलवाला शूज 4 वेळा कोणी वापरून ठेवलेला आहे. ठीक आहे. 200 रुपयात आहे. 200 रुपयात. हां हे बाय 200 रुपयाला बुट. बाबा 500ला आहे. नको तरी महाग आहे. आम्हाला झुडिओ पण महाग वाटते. पगार झालाय का तुझा? मग नाही वाटणार. भाऊला नाही वाटणार. आम्हाला वाटेल. सॉरी. तुला काय सॉरी बोलायला. बिचारा भाऊ. 2 मिनिट थांब फक्त. लाईन मध्ये एवढी गर्दी आहे. चला आमचं मन भरलंय. चला काही न घेता जायचं आपल्याला. आपण कशासाठी आलो होतो? आम्ही आलो होतो याला सोडायला. आम्ही झुडिओ शॉपिंग करायला नव्हतो आलो होतो. तुला सोडायसाठी आलो होतो आम्ही. हे 200 रुपयाला टी शर्ट आहे. 200 रुपयाला टी शर्ट. वॉट द हेलेक. नाही भाऊ आता उद्या येऊ. उद्या येऊ ना परत. हा व्लॉग कंटिन्यू करू उद्या. आपण एक दिवशी येऊ आणि झुडिओला बिना प्राइस टॅग बघता घेऊन जाऊ गोष्टी. ठीक आहे, झुडिओला. आपलं आता बजेट नाही. पगार आपला रोहनचा झालेला आहे. माझा पण झालाय कमी. मला मी आता फॅमिली मॅन झालोय ना. मला पैसे पुरत नाही. तुला काय बोलायचं का रे? कसं वाटलं तुला झुडिओमध्ये? खूप छान वाटलं. सेल बघून आणि सेलचे प्रोडक्ट्स पण बघून आणि त्यांची क्वालिटी पण बघून. नाईस. आपले भाऊ बॅग अशीच सोडून गेले होते. ती आता बॅग आम्ही घ्यायला चाललो. बेवारस भेटूया लवकर. पुढच्या आठवड्यात येणार आहे. पुढच्या काय मजा यायची. थोडा थंडीमध्ये चहा घ्यायसाठी आम्ही थांबलोय. तो तिकडं. थंडी कुठे आहे? तो तिकडं चहावाला माणूस. त्याला हे दोघं चहा आले. आमचा काही मूड नव्हता म्हणून आम्ही काही चहा घेतला नाही. खरं सांगायला गेलो होतो. चहा फक्त घेतलाय स्वप्नील भाऊनी. छान अमृततुल्य. तू काय खात नाही? मी का खात नाही? खरं कारण सांगा माझं. मी खात नाही म्हणून. मला माहित आहे मी सांगू शकत. मला पण माहिती पण मी पण सांगू शकत नाही का बरं खात नाही मी. मला याचं पण तेच वाटतंय. हा पण कावर पित नाही. मला जे कारण आहे तेच त्याला कारण आहे. ठीक आहे पोरांना, माझं तोंड बघून तुम्ही बघू शकता मला काय झालेलं आहे. आणि मी लवकरच त्यांना बाय करणार आणि आपापल्या घरी जाणार आहे.